दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यनं उपोषण केलेलं होतं। स्वच्छता मॉनिटर अभियानामध्ये सरकारनं पैसे ठकवल्याचा आरोप त्यावेळी रोहितनं केला होता। 12 जानेवारी 2024 ला शासन आदेश काढून रोहित आर्या याची प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर या अभियानाच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती। या प्रकल्पासाठी 20 कोटी 63 लाख रुपयांची तरतूदही करण्यात आलेली होती। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी प्रोजेक्ट लेट्स अंतर्गत रोहितवर होती। दरम्यान या सर्व प्रकरणावर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिले आपण पाहूयात। पवईमध्ये रोहित आर्या यांनी काल मुलांना ओलीस धरलं होतं आणि त्यानंतर त्यांचं एन्काउंटर देखील झालेला होता। आणि या सर्व प्रकरणावर बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आहेत। सर, रोहित आर्या यांना तुम्ही ज्यावेळी शालेय शिक्षण मंत्री होता त्यावेळी त्यांना एक टेंडर मिळालं होतं आणि त्या टेंडरचे पैसे बाकी होते म्हणून कालची घटना घडली असं बोललं जाते, नेमकं काय? एक गोष्ट अशी आहे की शासनाकडे कोणाचेही पैसे शिल्लक राहत नाहीत। त्यांच्या बाबतीत असं झालेलं होतं की त्यांनी एक वेबसाईट क्रिएट केलेली होती आणि त्याच्यावरून मुलांकडून पैसे ऍक्सेप्ट केले होते। त्याच्यामुळे डिपार्टमेंटचं म्हणणं असं होतं की हे पैसे परत करावे आणि असा प्रकार आपण पुन्हा घडणार नाही असं त्यांच्याकडून लिहून घ्यावं। अर्थात ही बाब पुढे काय झालं मला माहिती नाही, कारण नंतर मी शिक्षण मंत्री राहिलेलो नाही। परंतु जर त्यांनी त्याची पूर्तता केली असती तर त्यांचं बिल मिळायला काय कुठलीही अडचण असू नये असं मला स्वतःला वाटतं। तर त्यांनी ती पूर्तता करायला पाहिजे। त्याच्याऐवजी त्यांनी जो हा मार्ग अवलंबला तो मात्र पूर्णपणे चुकीचा आहे, कारण मुलांना त्या ठिकाणी ओलीस धरणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। मुलं ही अत्यंत कोवळ्या मनाची असतात, त्यांच्यावर याचा परिणाम होऊ शकतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की असं जर झालं तर मग हे लोकांना एक हा मार्ग मिळून जाईल। त्याच्यामुळे योग्य वेळेला त्याच्यावर प्रतिबंध घातला पाहिजे। पोलिसांनी सुखरूप मुलांची सुटका केली ही खरोखर आनंददायी बाब आहे, परंतु त्याच्यामध्ये रोहित आर्या यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला त्याच्याबद्दल मला अतिशय दुःख होतं। त्यांचे जर पैसे येणं असतील तर ते त्यांच्या कुटुंबियांना कसे लवकरात लवकर मिळेल मी याच्यासाठी आवश्यक प्रयत्न करेन। त्या अंतर्गत 2 कोटी रुपये येणार होते असं त्यांचं म्हणणं होतं, थकबाकी होती। 2 कोटी रुपये त्यांची थकबाकी नव्हती। एक असं आहे की आम्ही जी प्रोव्हिजन करतो ती प्रोव्हिजन ही पूर्ण त्या स्कीमसाठी असते, म्हणजे त्याच्यामुळे व्हॉलंटियर्सनी काम केलं, त्यांचा मोबदला असेल, इतर काही खर्च असेल, तर हा सगळा खर्च ते काय पर्टिक्युलर व्यक्तीला देण्यासाठी ती 2 कोटीची तरतूद नव्हती। आणि त्याच्यामुळे तसं त्यांचा गैरसमजापोटी ते असं वागत असतील तर ते केवळ त्यांचा गैरसमज होता, एवढंच मला सांगायचं होतं। त्यांनी वारंवार तुमच्या घरासमोर मुंबईत आंदोलन देखील केलं होतं असं म्हणतात। आंदोलन केलं तरी मी त्याच वेळेला त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका सुद्धा घडवून आणलेल्या होत्या। त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं होतं। त्याच्यामुळे त्याचा आणि ह्या गोष्टीचा संबंध जोडणं चुकीचं आहे। त्यांना जर कुठल्याही संदर्भात मदत पाहिजे तर त्यांनी थेट संपर्क साधला पाहिजे आणि तशी मदत मागितली पाहिजे। मदत द्यायची सगळ्यांचीच तयारी असते। त्यांचे बिल यायला वेळ होता म्हणून मी त्यांना व्यक्तिगत सुद्धा थोडीफार मदत केलेली होती आणि ती सुद्धा चेकने केलेली होती। त्याच्यामुळे आमचा नेहमी दृष्टिकोन हा सहानुभूतीपूर्वक आणि दुसऱ्याला मदत करण्याचाच असतो, असं म्हणण्याचं बिलकुल कारण नाही। त्यांनी जे शासनाचे नियम आहेत त्याचं पालन करूनच त्यांना त्याचं बिल मिळू शकतं, ही वस्तुस्थिती आणि ती प्रत्येकाच्याच बाबतीत तसं करावं लागतं, कारण नाहीतर शासन चालू शकणार नाही। शासनाचे काही नियम अटी शर्ती असतात त्याचं पालन करूनच प्रत्येकाला त्याची बिलं मिळत असतात। सर, त्यांनी काल पवईमध्ये मुलांना वेठीस धरलं होतं आणि त्यानंतर मुलांना सोडवताना एन्काउंटर झालं, या प्रकरणी काय? मुलांना ओलीस धरणं हेच मुळात अत्यंत चुकीची गैरबाब आहे आणि एक चुकीची प्रथा त्याच्यामुळे पडेल। त्याच्यामुळे अशा प्रकार घडता कामा नये असं माझं ठाम मत आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी सुखरूप मुलांची सुटका केली ही अत्यंत आनंददायी बाब आहे। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला याच्यामध्ये खरोखर आम्हाला सर्वांनाच दुःख आहे आणि त्यांचे सुद्धा काही बिलं जर देणं असेल तर ते त्यांच्या कुटुंबियांना मिळण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी मी निश्चितपणे डिपार्टमेंटशी बोलेन। तर हे होते माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग।